ब्लॉग. आणि आपण आता घेऊन आलोय पंप हाऊसची जत्रा होती जशी, तिचा पार्ट 2 घेऊन आलोय. ती जत्रा सेम आता आलेली आहे श्यामनगर. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. इथे आम्ही आलेलो आहे. इथे मोठे मोठे आकाश पाळणे आहेत आणि इथे तिकडपेक्षा जास्त काय काय आहे जसं तुम्ही बघू शकता. इथे भरपूर गर्दी आहे. कधीच नाही मला वाटलेलं भरपूर गर्दी असेल. ते सर्व ड्रॅगन ट्रेन आहे. आणि इथे आकाश पाळणे आहे. पुढे आल्यावर इथे लहान मुलांसाठी गाड्या आहे. आणि इथे खायला आहे काय. आणि त्या साईडला तलाव आहे. खायला आहे काय काय. इथे लोणचे आहे. याचा पण आपण व्हिडिओ केलेला मागच्या वेळी. सगळं तेच आहे, फक्त इथे थोडं काय काय जास्त आहे. इथे सरबत आहे आणि इथे पण सरबत आहे. आणि इथे पण राईड्स आहे. इथे ही एक राईड आहे टोरा टोरा. आणि इथे लहान मुलांची गाड्या आहे. सो गाईज आम्ही इथे बसणार आहे आता मोहिनीला घेऊन. मोहिनी हाय कर ही जरा एवढी लोक बघून जरा अनकम्फर्टेबल फील होतं हिला. आणि ते आली आहे ट्रेन थांबली आहे. मांडवी एक्सप्रेस. सो गाईज इथे आम्ही बसलेलो आहे टॉय ट्रेन मध्ये. हाय कर. इथे ममता अशी आहे आणि तिथे आम्ही आहे. मोहिनी आहे. समर्थ हाय. आम्ही तिथे बसलेलो आहे. चालू झाली आहे. मध्ये थांबलेली कारण नागपूर एकदा होता. मोहिनी आहे. ओरडते खूप. हां मजा येते. तिला तिथं नको येऊ. तिथे येऊ ना. उभं कर तिला. मुझे अपने घर जाना है. मुझे घर जाना है.
लालबागमध्ये 50 रुपये एका मुलाची. आणि काही आपण इथे आलो आहे जिथे सगळं लहान मुलांची खेळणी आणि आहे हायवे बघला हे सगळं. सो काही जिथे एक दुकान आहे जिथे 10 रुपयाला आहे सगळं. तिथे भरपूर गर्दी आहे, सेल आहे. व्हिडिओच करतोय आणि इथे भरपूर गर्दी आहे. समर्थ थांब बघूया काय. चल जाताना बनूया आणि इथे काही इक्विपमेंट्स आहेत फराळ बनवायचे. पण आता तर दिवाळी संपली. आता तुम्ही पुढच्या वर्षी या आणि आता विकत घेतल्या तरी चालेल. ही जत्रा 17 तारीखपर्यंत आहे आणि पुढच्या वर्षी फराळ बनवा. इथे ग्लोईंग स्टिकर्स आहे जे आपण वॉलवर लावू शकतो. आणि इथे इच्छापूर्ती गणेश मंदिर इथे दिसत आहे बी तो 10x झूम इच्छापूर्ती गणेश मंदिर. सो गाईज आम्ही इथे आलेलो आहे आता. इथे गणपतीचं मंदिर आहे समोर बघू शकता इच्छापूर्ती गणेश मंदिर. आणि आता टाईम झाला आहे 9:30 वाजले. आणि इथे मस्त तलाव आहे आणि तिथे आकाश पाळणा आहे तिथे आम्ही होतो. त्याच्यात इथे सुंदर मंदिर आहे आणि तिथे ड्रॉइंग काढलेले. आणि ते मोहिनीला खेळायचं होतं. बाहेर जत्रा आहे. आम्ही इथे असेच आहोत राऊंड मारत कारण जत्रा बघता मोहिनीला इथे मुलं खेळत होती. मग तिला पण खेळायचं होतं मग ती आली. चला इथे स्पीकर आहे. तिथे गाईची एक मूर्ती आहे आणि आपण अनवर इथे आलो आहे जिथे तलाव आहे. तिथे पण काही राईड्स आहे. आणि इथे शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. तसं आधी जेव्हा पंपाऊसला होती जत्रा तेव्हा स्वामी समर्थांची मूर्ती होती. आता शिवाजी महाराजांची मूर्ती आहे बघू शकता. आणि दरवेळी असे तिकडे या जत्रेमध्ये क्रिएटिव्हिटी असते. आणि काही तिथे भरपूर बगे आहे. आणि इथे आहे अँड 260 मीटर्स. आता 2 तलाव आहे जिथे बाजूच्या पॅसेजमध्ये सर्वजण सकाळी संध्याकाळी रात्री वॉकिंगला येतात. आणि इथे 260 मीटर्स आहे. म्हणजे फूटमध्ये कन्वर्ट केलं तर 850 फूट खोल आहे. आणि काही तिथे एक स्टॅच्यू आहे. मी आता 10x झूम करून दाखवतोय मधोमध्ये. आणि तिथे काही बघे आहेत बघू शकता. आणि मस्त आहे तलाव. आणि काय तिथे लाईट हाऊस सारखं आहे लांब. तो लाईट हाऊस मला आता 3rd किंवा 4thला होता आता आठवण नाही. आणि काय तिथे या जत्रा आहे आणि संध्याकाळीचं वातावरण मस्तच वाटतंय. आणि तिथून ते आकाश पाळणे जिथून आम्ही आलो. त्याच्यानंतर तिथे ते देव आहे. त्याच्यानंतर तिथे शिवाजी महाराजांची मूर्ती. तिथे नंतर गेट होता एंट्री गेट आणि त्या साईडला आपण गेलो नाही. आता जाऊया. आणि गाईज आपण त्या साईडला होतो शिवाजी महाराजांच्या मूर्तीकडे. तिथे होते
850 फूट आणि इथे 328 फूट डीप आहे. मी गुगलवर बघितलं. मस्त व्ह्यू आहे. इथे हे आकाश पाळणे आहे. ते काही बदकं काही जिथे बाहेर आले. इथे पण सेम स्ट्रीट फूड आहे आणि काही जिथे मालवणी जेवण आहे. चिकन मसाला सुका चिकन मटन किमा प्लेट आहे सर्व आहे. इथे थाली पण बघायला भेटते आणि हे सगळं जेवण आधीच्या याचे नव्हतं. बांगडा थाली, बांगडा फ्राय सर्व आहे. आधी जत्रा पंपासला होती तेव्हा हे सगळं नव्हतं. आणि इथे कोकण वैभवचं नाव आहे इकडे. इथे काही स्टेशनरी आहे काय काय. इथे बांगडे आहे आणि समोरच्या साईडला राजस्थानी पिकल्स मालवणी हे मसाले आणि आहेत सर्व. आणि काही तिथे मसाले आहे सारे सर्व वेगळे वेगळे. त्याला सांग बोलायला, तो बोलेल. त्याला मग दादा बोल याच्यावर, तो दादा सांगेल. ते वेगळे आणि काही झाड आहे ब्राह्मणी गोडा मसाला, हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, मच्छी मसाला, मालवणी गरम मसाला, मालवणी चिकन मसाला आहे, मालवणी मटन मसाला आणि ते मालवणी मिक्स मसाला आहे, मालवणी मसाला. इथे सर्व वेगळे वेगळे मसाले आहे. मसाल्यांचे भाव सांगा. सांगते ना. हात आवरून द्या. 700 रुपये किलो आहे. हे सगळे 800 आले आहेत. 650. मच्छीचं 850. हे 850. आणि हा कसा आहे गोडा मसाला? 850. हा कोल्हापुरी. हा आपण भाजीमध्ये कोल्हापुरी भाजी व्हेजिटेबलमध्ये यूज करतो. आणि हे कितीला आहे? भरले वांगी मसाले भात ह्या चटण्या आहेत 55 रुपये 100 ग्रॅम. विदाउट फ्रीज 4 महिने जातात त्या चटण्या, खराब होणार नाही. हां सगळे होममेड मसाले आहेत. सगळे होममेड मसाले आहेत. सगळे मसाले तुम्ही हे तयार करता का घरी स्वतः? घरी बनवता. आणि जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर नंबर घे ना आमचा. नंबर तुम्ही सांगा. नंबर 94225880. हा कार्ड आहे तर याच्यावर नंबर आहे. तुम्ही हे सर्व नंबरवर कॉन्टॅक्ट करा. म्हणजे मग उषा वहिनी मसाले किंवा यांचं इथे ईमेल ID आहे तिथून पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हे कनेडी वगैरे आहे तिथे ना. आणि हे कणकवलीवरून आहे बघू शकता. उषापूर कानवली कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग. उषा वैरी मसाले इथून तुम्ही विकत घेऊ शकता. तर मंडळी जर तुम्हाला मसाल्यांची ऑर्डर करायची असेल तर ह्या ताईंना नक्की कॉन्टॅक्ट करा. ह्या ताई नक्कीच तुम्हाला चांगले मसाले घरगुती बनवून देतील. त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. तुम्ही त्यांना ऑर्डर करू शकता. छान आहेत मसाले. मी टेस्ट करून बघितली. गोडा मसाला तर खूप छान आहे चवीला. हा वाला ब्राह्मणी गोडा मसाला. आणि हळद कशी आहे? हळद कशी आहे? हळद 80 रुपये किलो. 80 रुपये किलो. किती बोललात? 380 रुपये किलो आहे हळद. आणि हे 750 काश्मीरी. आणि हे तेजा हे 600 रुपये किलो आहे तेजा चिली पावडर. त्यांच्याकडे सर्व मसाले सर्व प्रकारचे तुम्ही विकत घेऊ शकता. आता नाव आहे उषा वहिनी मसाले. तिथे ॲड्रेस आहे तो एक फोन नंबर सुद्धा आहे. तुम्ही असे फोन करा. काय ताई
बोला तसं. ऑर्डर केली तर मी जर ऑर्डर केलात ना तर आम्ही स्वतः घरी द्यायला येतो मसाले. आणि मसाल्यांच्या टेस्टमध्ये केव्हाच बदल होत नाही. जे जत्रेमध्ये मसाले घ्याल तेच होम डिलिव्हरीमध्ये पण मसाले मिळतात. ते स्वतः आणून देणार. म्हणून कसं जातो द्यायला मसाले. मुलुंडपासून त्या ताई सर्व करतात, मसाले आणून देतात घरपोच. तर जर कोणाला हवं असेल क्वांटिटी जास्त हां, तर हॉटेलमध्ये या कुठेही जर तुम्हाला हवा असेल आणि जास्त क्वांटिटीमध्ये हवा असेल तर नक्की ह्या ताईला कॉन्टॅक्ट करा. होऊन बघतो असा मसाला. त्याच्याशिवाय म्हणजे सांगून नाही कळत. मुलांचा कस्टमर जवळजवळ 22 वर्षाचा कस्टमर. मच्छी मसालाच घेतात की लोक 3-3 किलो येतात. कोकमा असतात, कोकम असतात. आगाऊ कसं आहे? आता 80 रुपये नाही 110 रुपये अर्धा लिटर. आणि ते इथे आगाय पण आहे 110 रुपये अर्धा लिटर. कोकम सरबत असतं, आवळा कॅरी चिकन. आपलं मॅन्युफॅक्चरिंग सगळं वेगळं होतं. नंबर घ्यायचा म्हणजे तुम्हाला कळेल. गर्दी पण आहे. हे नका दीपा, हे म्हणता 100 रुपये. ते मस्त आहे. काय काय भाजी आणि आहे का रे? सर्व भाजी आहे. आणि गर्दी एवढी आहे ना, मला उभं राहील. ओरिजिनल पिस्तायचं आहे का माहित नाही. जाळणी जे आपल्या नळ्याला लावायची. आणि हे करंजा करायला आहे. करंजा नाही हे असं माहिती. हां करंजा. आणि हे चांगली आहे. भजी करता यायला नाही. हे भजी पण फ्रेंच फ्राईज पण करू शकतो, एवढा नाही भाई. आणि हे पावभाजी बनवायला आणि नंतर खायचं. अरे ए दे दे तिला पण मध्ये काय हे आवडतात काय माहिती. हे पण पावभाजी आहे. पण पावभाजी बनवायचं आहे. हे काय वेगळं आहे. हे अगरबत्ती ठेवायचं. आणि काही जिथे लोणची आहे तिथे देवळाच्या जस्ट बाजूला हे पण कणकवलीवरून आले. प्रत्येक प्रकारचे लोणचे आहे त्यांच्याकडे. इथे भरपूर प्रकारचे लोणचे आहे, तुम्ही बघू शकता. सर्व वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लोणचं आहे. आणि ते चटणी पण आहे. आणि ते पण मसाले आहे. मसाले आहे, खाजा आहे. आणि ते आणि काही तिथे वेगळं काय काय हा क्लीनर आहे. लेके जाओ चल बेटा. क्या है बोलो, क्या चाहिए बोलो. 2 आणि ते मसाजर आहे. पण पुढे जाऊया. आणि ते सर्व किचन आणि आहे. बोल ना. तर गाईज इथे रेडीमेड आहे टॉप आणि बॅगी बघू शकता तुम्ही. शॉर्ट पण आहेत, शॉर्ट टॉप पण आहेत. ठीक आहे. आणि हे सगळे रेडीमेडच म्हणजे हेच आहे ना, कुर्ता आणि पायजमा. हे शॉर्ट आहेत जीन्सवरचे. हे शॉर्ट. आणि हे कसे आहेत 250ला. कॉटन आहेत ना, पण प्युअर कॉटन. आणि हे सगळे जीन्सवरचे आहेत. तर बघू शकता हे जीन्सवरचे आहे शॉर्टवाले. तर आहे त्याच्यात कलर पण. तर एक दाखवाल का असं ओपन करून ह्याच्यातलं एक. हां, तर हे असे आहेत जीन्सवरचे. आणि प्युअर कॉटन आहे 250 रुपयाला. ठीक आहे. आणि एक ह्याच्यामध्ये दाखवा ना चांगलं वेगळं काहीतरी. हां, इसमें ये लॉन्ग ही है, लेकिन ये ना इसकी वजह से वो लग रहा है कि आपको शॉर्ट है. लगा के देखो वही लेंथ है. क्या प्राइस है इसका?
वाला आहे. हे कॉटन मधली कुर्ती आहे. त्याचा श्रिंक होत नाही, कलर जात नाही, ती क्वालिटी चांगली आहे. अच्छा हे प्युअर कॉटन. ह्याच्यामध्ये जयपुरी लॅगिंग नाही येणार. हा नाही, हे पायजमा नाही. फक्त कुर्ती आहे. आणि ह्या कुर्ती आहेत ना, ह्या श्रिंक होत नाही. जयपुरी कॉटन मधल्या कुर्ती आणि ह्याचा म्हणजे क्वालिटी चांगली आहे. तुम्हाला ह्या रॅर कुठे भेटणार नाही. म्हणजे मोस्ट ऑफ आमच्याकडेच भेटते. हे शॉर्ट आणि लॉंग हे सगळ्या क्वालिटी अच्छा फक्त ही कुर्ती कुर्ती आहे. सिंगल कुर्ती कितीला आहे? 250. 250. आणि हा सेट हा हा 250 आहे. हा रेऑन फॅब्रिक मध्ये अच्छा हा रेऑन फॅब्रिक मध्ये आहे. पण ह्याची Cotton नाही. रेऑन मध्ये अच्छा. कॉटन पेक्षा थोडा वेगळा फॅब्रिक वेगळा आहे. असतं. मिक्स फॅब्रिक असतं. त्याच्यामुळे हे फॅब्रिक ते आहे रेऑन फॅब्रिक. अच्छा पण रेग्युलर नॉर्मल घालायला ठीक आहे घरामध्ये यूजला ना. तर क्वालिटी घ्यायची म्हणलं तर ही best कॉटनची आहे. तर बघा काही प्युअर कॉटन आहे आणि 250 रुपयाला पण खूप छान आहे. हे 300 350च्या खाली नाही भेटणार. खाली नाही मिळत कारण cotton. तुम्हीची ब्रँडची साईज आणि ह्याच्या साईज पण कशी चोर साईज आहे. तर लोकल घेताना त्याची साईज चोर असते. म्हणजे एक्सेलची साईज मीडियमची असते आणि तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला डबल एक्सेल वगैरे पण मिळेल. स्मॉल पासून डबल एक्सेल पर्यंत मिळेल. अच्छा आणि जर तुम्हाला आता जर समजा कोणाला जर मागवायची असेल तर तुम्हाला कसं सांगणार? मुंबईमध्ये कसं म्हणजे का मुंबईमध्ये आम्हाला जिथे पॉसिबल होतं कारण का पार्सल करायला आणि आम्हाला द्यायला वेळ नसतो फोटो बिटो काढायला. म्हणजे आमचा नंबर जरी घेतलात ना मग आम्हाला नंबर देतो आम्ही तुम्हाला. पण त्या नंबरवर तुम्हाला कॉल करावा लागेल. मॅसेज थ्रू कसं म्हणजे एवढ्यामध्ये किती जणांचा मॅसेज थ्रू बघणार कॉल करावा लागेल. कॉल करून बघायला. तर मी ह्यांचा नंबर आणि ह्यांचं नाव मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. तर जर कोणाला कोणत्या ताईंना जर ऑर्डर करायची असेल तर तुम्ही ह्या ताईंना कॉल करा आणि मग तुम्ही मागवू शकता. मग तुम्ही घरपोच करू शकता ना ऑर्डर. त्यांनी केलं तर पार्सल. म्हणजे ते तर रेडीमेड कसं आम्ही पोचू शकतो त्याच्यावर डिपेंड आहे. अच्छा पण छान आहेत. हे 200 बघू शकताय बघा. ट्रिपल एक्सेल आहे. कलर पण आहे आणि हे डिझाईनवालं पण आहे. हे 200 वाले. हे 200चं आहे. नाव सांग तुझं. श्वेता साईप्रसाद वाईट. अच्छा आणि ह्या ताईचं नाव काय आहे? निशा नितेश मांडवकर. अच्छा तर मग ह्या ताईंनी छानपैकी आपल्याला ड्रेसबद्दल सांगितलेलं आहे. आणि ही जत्रा आता 17 तारीखपर्यंत आहे. ठीक आहे. आणि ही आपली श्यामनगरलाच आहे जोगेश्वरीला. नेक्स्ट आता कुठे असते? खूप ठिकाणी आहे. आता सेकंड 29ला वाटतं चारकोप आहे. परत अजून तारीख डिक्लेअर नाही झालं. इलेक्शनमुळे तारीख डिक्लेअर नाही झाली. तिथे मोहिनी बसली आहे. गाईज बघू शकतात ही काय आहे आणि ती मोहिनी आहे. ही मोहिनी आहे. मस्त बघते. आणि हा दादा आहे ते. अरे तिकीट तिथे सगळे असतात आहे. मोहिनीला बघून हे लोक हसतात आहेत. बघू शकता तुम्ही. ती नुसती अशी आहे. आत वगैरे अशी डोळे आले होते. आता मोहिनी ते डोळे आले होते. आता बघ हळू आहे. करतोय ना. आले ए मोहिनी हाय कर. हाय कर. अरे पण तिची भीती वाटते. तिची नाही तुला बसायचं. तिला उतरवतो आम्ही आता. नको मला नाही बसायचं. जाऊ दे ना आता संपेपर्यंत. मला तिची भीती वाटते. तिचे पण पैसे काढलेत ना. नको आता. मोहिनी कसं वाटतंय? मोहिनी तुम्हाला कसं वाटतंय गाडीत बसून? मोहिनी गाडीत बसून कसं वाटतंय? हे सोनू कसं झाला प्रवास? कसा झाला? या घे दिला. अरे गाडी झाली. विरारला नाही जात गाडी.
तुला काय एवढं लांब आणायचं? सगळी जिथे आम्ही आता घरी चाललोय. मोहिनीला तिथे बसवलंय. आता ती पण कंटाळली. आता घरी जातोय. भरपूर लेट पण झालाय. काही तिथे काय वेगळं आहे काय काय. आणि काही जाता आम्ही घरी चाललोय. मोहिनी पण कंटाळली आहे. आता तुम्हाला आम्ही शो जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि चला बाय.